मित्रांनो, अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या याद्या प्रसिद्ध होणं सुरू झालेल्या आहेत. आता जिल्ह्यावाईज आपल्याला माहिती आहे की खरीप 2025चं खूप सारं नुकसान यावर्षी झालेलं होतं. अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती झाली होती. त्या कारणाने खरीप हंगामाचं बऱ्यापैकी नुकसान झालेलं होतं आणि अशातच शासनाने खूप सारा हजारो कोटी रुपयांचा निधी यासाठी वितरित केला होता, मंजूर केला होता आणि यासाठी आता जिल्ह्यावाईज एक जिल्ह्याच्या लिस्ट आणि याद्या प्रसिद्ध होण्यास सुरुवात झालेली आहे. सर्वात प्रथम आपण अहिल्यानगरची यादी आता बघणार आहोत. त्यामध्ये कोणकोणते शेतकरी त्याच्यामध्ये पात्र झालेले आहेत आणि सोबतच कोणकोणते शेतकरी ई केवायसीचे पेंडिंग आहेत किंवा ई केवायसीसाठी आलेले आहेत. याच सोबतच बाकीचे जिल्हे सुद्धा एक व पाठोपाठ एक आता सर्व जिल्ह्यांच्या याद्या प्रसिद्ध होणार आहेत. आणि याच विषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी रामेश्वर शिंदे आणि तुम्ही बघताय माहितीवाला. मित्रांनो, आता आपण स्क्रीनवर बघूया की आपण डायरेक्ट लिंक देऊन याची यादी जी आहे अहमदनगर जिल्ह्याची, अहमदनगर जिल्हा म्हणजे आताचा अहिल्यानगर, याची यादी आता प्रसिद्ध झालेली आहे. त्यांच्या संकेतस्थळावरती आपण जर गेलो ahilyanagr.maharashtra.government.in या ठिकाणी सुद्धा डायरेक्टली होम पेजवरती तुम्हाला यादी दिसेल आणि सोबतच आता आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा यादी असणार आहे. त्यामुळे तिथे जाऊन तुम्ही डायरेक्टली यादी बघू शकता. चला तर मित्रांनो, आता आपण स्क्रीनवर दाखवतो की कशा पद्धतीने यादी आपण ती बघू शकतो. मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही आला ahilyanagr.maharashtra.government.in या ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे. त्यावरून सुद्धा तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. या ठिकाणी तुम्ही बघू शकता अहिल्यानगर म्हणजे प्रत्येक जिल्ह्यासाठी अशी वेबसाईट असते आणि त्या ठिकाणी त्या जिल्ह्याच्या ज्या काही अपडेट असतील त्या प्रसिद्ध करण्यात येतात. या ठिकाणी आल्यानंतर मुख्य पृष्ठ जे आहेत, या ठिकाणी मुख्य पृष्ठावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मुख्य पृष्ठावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी खाली आल्यानंतर या ठिकाणी नवीन काय यामध्ये जर तुम्ही बघितलं तर सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांचे नावानुसार अनुदान वितरण बाबत यादी, ई केवायसी प्रलंबित यादी सन 2025 साठी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी आता बघू शकता की सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांचे नावानुसार अनुदान वितरणाबाबत यादी व ई केवायसी प्रलंबित यादी सन 2025 साठी या ठिकाणी जी प्रलंबित आहे या ठिकाणी आपल्याला यादी प्रारंभीचा दिनांक सुद्धा बघू शकता 26/12/2025 आणि समाप्तीचा दिनांक आहे 31/3/2026. या ठिकाणी फाईल आपण बघू शकतो आणि यादी जर बघायची असेल तर या ठिकाणी आपल्याला ओके करून घ्यायचं आहे. ओके केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पूर्ण आपण बघू शकता की अहिल्यानगर हे पूर्ण यांचे तालुके आहेत. आता या ठिकाणी अहिल्यानगर, अकोले, जामखेड, कर्जत या ठिकाणी प्रत्येक तुमचा जो काही तालुका असेल या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी मी अकोले जे आहे यावरती क्लिक करतो आणि ही यादी मी ओपन करतो. अशा प्रकारे तुम्हाला एक तर तुम्ही या ठिकाणी क्लिक करून डायरेक्ट डाउनलोड सुद्धा करू शकता. तुम्ही डाउनलोड करायची आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की सविस्तर यादी तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. करून घ्यायची आहे. डाउनलोड केल्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुम्हाला ती झूम केल्यानंतर पूर्ण यादी दिसून जाईल आणि प्रत्येक शेतकऱ्यांचे गावानुसार या ठिकाणी यादी असणार आहे. पहिले तर तुम्हाला तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तालुक्यानुसार तुमची यादी डाउनलोड करायची आहे. नंतर या ठिकाणी मी तुम्हाला झूम करून दाखवतो. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की सिरियल क्रमांक, जी.आर. रेफरन्स, पंचनामा हे बाकी सर्व आणि बेनिफिशरी फर्स्ट नेम या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे. ग्रामपंचायत पण कोणती आहे, विरगाव, एरिया किती आहे हेक्टरमध्ये 0.38 आणि गट नंबर किती आहे, सर्व डिटेल या ठिकाणी दिलेली असणार आहे. आणि या ठिकाणी आधार नंबर पण आहे. आधार नंबरचे शेवटचे 4 अंक दिलेले आहेत. अकाउंट नंबर, कोणत्या अकाउंटसाठी तुम्हाला ई केवायसी करायची आहे, आय-एफ-एस-सी कोड दिलेला आहे आणि डिस्बर्समेंट तुमची अमाउंट किती असणार आहे ती सुद्धा या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेली आहे. या ठिकाणी सर्व अमाउंट वगैरे देण्यात आलेली आहे. या ठिकाणी बेनिफिशरी अकाउंट नंबर सुद्धा आहे. पेमेंट स्टेटस जे आहे या ठिकाणी टाकण्यात आलेले आहे. म्हणजे आता या ठिकाणी पेमेंट झाले किंवा काहींच्या ज्या काही प्रलंबित असतील त्यांनी ई केवायसी ज्यांची बाकी आहे त्यांनी ती करून घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीनं आता ही झाली तुमची अहिल्यानगरची. आता या ठिकाणी अशाच पद्धतीनं मित्रांनो, आता या पद्धतीनं जशी अहिल्यानगरची यादी झाली या ठिकाणी तुमच्या बाकीच्या तुमच्या जिल्ह्यानुसार तुम्ही बाकी पण यादी तालुक्यानुसार तुम्ही बघू शकता. या ठिकाणी डाउनलोड करून तुमचं नाव त्या ठिकाणी, तुमचं गाव आणि तुमचं नाव त्या ठिकाणी आहे का असेल तर तुमची ई केवायसी तुम्हाला कंप्लीट करून घ्यायची आहे. त्यानंतर अशाच प्रकारे आता या अहिल्यानगरची यादी प्रसिद्ध झाली. ज्यांची काही ई केवायसी पेंडिंग होती, त्यांची प्रलंबित असेल तर त्यांच्यासाठी आता जिल्ह्यावाईज सर्व जिल्ह्यांच्या याद्या आता या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहेत. या ठिकाणी म्हणजे प्रत्येक जिल्ह्याच्या वेबसाईटवरती त्या प्रसिद्ध होतील आणि असे निर्देश, आदेश हे प्रत्येक कलेक्टर ऑफिसला देण्यात आलेले आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेतकऱ्यांसोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.